श्री गजानन विजय ग्रंथ. श्रोते मंडळी, मागच्या भागामध्ये आपण 6वा अध्याय बघितला होता, पूर्ण वाचून घेतला होता. आता यानंतर आपल्याला 7वा अध्याय बघायचा आहे आणि वाचायचा आहे. चला तर मग वाचायला सुरुवात करूया. अध्याय 7वा. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणातभूती लिहून पाठवा. चला तर मग आपण वाचनाला सुरुवात करूया. अध्याय 7वा. प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय 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 राघवा रमा. जय जयाजी मेघश्यामा. संत सज्जनाचा विश्रामा. सीतापते दशरथे. तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाली भूमीवर. ज्याने रावणाचा चकनाचूर केला देवा लंकेवरी. तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी. जे जे इच्छिल ते ज्ञेयी काम आपले तडीला. भूपतीचा वशिला जाते देवा लादला. तो वध होतो दिवानाला. नीच कितीही असला जरी ऐसा अमोघ कृपेला. होईन कामी योग्य भला. याचा विचार जो मी केला तो ऐसे आले कळून. नाही ज्ञान नाही भक्ती खरीखुरी. हे श्रीपती ऐशी आहे माझी स्थिती. शोचनीय पांडुरंगा. मन सदा आषाढभूत तेना कदा स्थिर होत. नाना विकल्प मनात येऊ लागती वरचेवरी. मग ऐशा पातक्याला केवी लाधावा वशिला. तुझा सांग जगतपाला हे व्यावहारिक म्हणणे असे. तुला आवडी पातक्याची मनापासून साची. ऐशी साक्ष पुराणाची आहे की दिनबंधो. पुण्यवानाचे तारण केल्यानं काही नवल जाण. जो पातक्या लागून उद्धरित असे तोच मोठा. या जगी तुझ्याहून मोठा नाही कोणी आन. देवा मम पातका लागून किमपि आता पाहू नको. रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी नारायणा. दास करू चरणा आता उपेक्षा करू नका. हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव. याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळीचा. हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन. घरचे धन कनक संपन्न. पसारा थोर शेतीचा. पूर्वीपासून यांच्या घरी संतसेवा होती खरी. आली भाग्ये जमेदारी मग काय विचारता. महादाजी पाटलास 2 मुलगे औरस. थोरल्या त्या पुत्रास नाव असे कोडताजी. कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्तनिका. गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्याते. पाटील कडताजी कारण मुलगे होते 6 जण. कुकाजी नुसता भाग्यवान. पुत्र नव्हता त्याची कुशी. कडताजी पावता मरण. 6 मुलांचे संगोपन कुकाजीने केले जाण जन्मदात्या बापापरी. कुकाजीच्या आमदानीत भरभराटी झाली बहुत. अष्टसिद्धी सदनात वाटे दाटू लागल्या. पाटील कुकाजी नंतर खंडूकरी कारभार. याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे. या खंडोपाटलाप्रती 5 बंधू निश्चिती. गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी. आधीच पाटील जमेदार सत्ता हाती साचार. पैशाचा तो निघे धूर जयांची या सदनामध्ये. बंधू सारे तालीम करीती. दांडपट्टे खेळती. कुस्तीचा तो शोक अति होता हरी पाटलास. उत्सव नावास मारुतीचा तरी जय जयकार पाटलांचा. म्हणते तो शब्द त्यांच्या झेलने भाग रयतेला. नेहमी कटकटी मारामाऱ्या शेगावात होती खऱ्या. पाटील ऐक्य मापी साऱ्या लोकाप्रती मोजित असे. हा सज्जन साधू संत हेन त्यांच्या मनीत. वाटेल त्या बोलती सत्य अद्वा यथामती. असो पाटील बंधूंनी राहुळात येऊनी महाराजां ते हेटाळणी करण्याचे ते सुरू केले. कोणी म्हणावे पिशागण्या खातोस का ताकण्या. ऐशा गोष्टी अतिउन्या त्यांनी कराव्या समर्थासी. कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवे निश्चिती. तुला लोक बोलती योगेश्वर म्हणून. त्यांचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार. याचा करी विचार बऱ्या बोलाने धवा. त्यांचे बोल ऐकावे समर्थांनी न उत्तर द्यावे. अवघे हसण्यावरी न्यावे कोप न धरावं इतकिंचित. ईसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर. म्हणून पाटील भास्कर समर्थासी ऐसे वदला.
नका महाराज येथे राहू, चला कोली ग्रामात जाऊ, ही पाटील पोरे मजली बहू, याचा नको संबंध. हे शक्तीने माजले, लक्ष्मीने धुंद झाले, सत्तेपुढे काही न चाले, येथे यांची पाटीलकी. गजानन बोले त्यावरी, भास्कर थोडा दम धरी, ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त. मात्र विनयाप्रती थारा, यांच्यापाशी नाही जरा शोधिनी पहांतरा, त्यांच्या म्हणजे कळेल तुझं. ही पोरे पाटलाची, माझी लेकरे आहेत साची, कृपा आहे संतांची यांच्या कुळावर भास्करा. जमेदार उर्मटपण हेच आहे भूषण, काय वाघाचे ते वजन असावे सांग गाईपरी. तलवारीला मऊपणा, मुळी उपयोगी नाही जाना, अग्नीने तो थंडपणा, सांग धरावा कवन्या रीती. गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल, पावसाळ्याचे गढूळ जल हिवाळ्यात निवळ होई. एके दिवशी पाटील हरी आला मारुत्याच्या मंदिरी, महाराजाला धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे. तुला कुस्तीत करीन चित, चाल जाऊ तालमीत. उगेन बैसे ऐसे म्हणत, गणगणगणात बोते. तुझे प्रस्त माजले बहू, ते खरे खोटे आज पाहू. मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस. ते समर्थ मानवले, दोघे तालमीमध्ये गेले, समर्थांनी कौतुक केले ते आता परियेसा. खाली बसले गजानन, उठी आता मज लागून, असला जरी पैलवान तरी साच करशील. हे हरिपाटील उठवावया लागला तर करावया, परी ते अवघे गेले वाया, हाले नात समर्थमुळे. हे घामाघूम तनू झाली, शक्तीची ती कमाल केली, पेच झाले निर्बळी समर्थाशी झुंजता. हरी म्हणे म्हणता, हा केवढा तरी सशक्त, अचल ऐसा पर्वत, याच्या पुढे येईल उन्हा. हा किडकिडीत दिसतो जरी, शक्ती याची गजापरी, खोड्या आपल्या आमच्या नानापरी आजोरी याने सहन केल्या. त्याचे हेच कारण, हा गजापरी बलवान, आम्ही चुंबुका समान म्हणून नाही रागावला. चुंबुकाच्या चेष्टेला गजपती ना मानी भला, श्वानाची या भुंकण्याला व्याघ्रना दे किंमत. काही असो यांच्या पायी, आता ठेवणे आली डोई, आजपर्यंत मी नाही कौनासीही नमन केले. समर्थ म्हणाले हरीला, आता बक्षीस द्या आम्हाला, ना तरी चित मजला तुवा करावी कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी शोक, श्रेष्ठ सर्वांनी, कृष्णा बलरामे बालपणी ऐशाच कुस्त्या केल्या रे. मुष्टिका आणि चाणूर, मल्लविद्येने परमेश्वर, वधिता झाला साचार हे देहरक्षक कंसांचे. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार आहे धनामानांचा. तुझ्याप्रमाणे पुतणारी पाटील होता यमुना तीरी, गोकुळीची पोरे सारी त्याने केली सशक्त. तैसे तुवा करावे, शरीर बला वाढवावे, ना तरी हे सोडावे पाटील नाव आपुले. हेच बक्षीस द्यावे मज, ना तरी कुस्ती करी आज, येणे रीती उतरला माझ समर्थांनी हरीचा. हरी म्हणे समर्थास, आपुली कृपा असल्यास शेगावच्या लेकरास सशक्त करीत येईल की. ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने, जे मुळात नसती शहाणे, त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसापासून हरीने दिले सोडून अद्वद्वा भाषण करणे पुण्यपुरुषाशी. ही पाहुनी त्याची कृती इतर बंधू बोलती, हरी तू त्या जोगड्याप्रती का भीतोस कळेना. आपण पाटलाची कुमार, या गावीचे जमेदार, ते तूच कारे ठेवीशी शिरपदी त्या नागव्याच्या. त्या पिशाचे थोतांड गावी माजले उदंड, याचा पाहिजे काढीला दाढ. लोका सावध करावया, ऐसे न जरी आपण केले तरी लोक अवघे होतील खुळे. पाटलाचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे. मैद साधूचे वेश घेती, वेड्या वाकड्या कृत्य करती, बाया बापड्या भोंदिती, यांचा करी विचार. सोन्या कस लाविल्या विना न कळे रे सोनेपणा, तुकारामाचा शांतपणा कळून आला
याचा करी विचार. सोन्या कसं लाविल्या विना न कळे रे सोनेपणा, तुकारामांचा शांतपणा कळून आला उसाने. ए ज्ञानेश तेव्हा साधू कळला, जेव्हा रेडा वेद बोलला. परीक्षेविन कौनाला आस्थानी मान देऊ नये. वालपरीक्षा तयाची आज आपण करू उसाची. मोळी घेऊन उसाची मंदिरात पातळले. हरीनं काही बोलला. इतरांनी प्रश्न केला, अरे पिशा, या उसाला खातोस का तू? सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला उसाची, तरी एक अट आमुची आहे, ती तू मान्य करी. आम्ही उसाचे करू प्रहार. तुझ्या अंगावर त्याचे वळण उठले जर तरीच योगी मानू तुला. ऐशे भाषण ऐकले महाराज काही न बोलले. लेकरांचे बालिश आले मनीन आणि सुज्ञ सकदा. मारुती म्हणाला त्यावर, अरे हा भ्याला साचार, उसाचं तो खाण्या मार काही तयार नसे. मग म्हणाला गणपती, अरे मौन हीच संमती त्याने दिधली आपणाप्रती. आता काय पाहता? ते दोघा तिघा मानवले. ऊस करी घेतले. समर्थासी मारण्या भले आले चढून अंगावर. ते पाहता नारी नर मंदिरी जे होते इतर ते पळू लागले. भराभर भास्कर तेवढा जवळ असे. भास्कर म्हणे, पोरांसी नका मारू समर्थासी उसाने. त्या दिवशी हे काही बरे नव्हे. उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे, सत्य तुमचे असावे दयाभूत अंतकरण दिनाविषयी. हे महासाधू, तुम्हासी जरी न वाटतील मानसी, तरी हीन दीन लेखून यांसी द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर जे का शिकारी, ते चालत करीती वाघावरी. उगीच बंदूक घेऊन करी न मारिती नागतोडा. मारुतीने जाळीली रावणाची लंका भली. उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या. यावरी म्हणती पोरे, तुमचे भाषण ऐकले सारे. गावीचे लोक अत्यादरे योगेश्वर म्हणतीया. म्हणून त्यांचा पहा योग. येथे आलो आम्ही सांग यातना द्यावा तुम्ही. भाग पहा मौज दुरुनी. ऊस तो घेऊन हातात मारू लागले समर्थाप्रत. जैसा का झोडितात ओंब्या शेती कृषीवल. परीन महाराज डगमगले. मुला हसत बसले. कोठेही ना उमटले